हॅलो, नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खूप जणांनी कमेंट केल्या होत्या, त्यामध्ये त्यांनी जी बार्टी, आरटी, टार्टी, महाज्योती जी स्कॉलरशिप झाली होती आर्मीसाठी, पॅरामिलिटरी आणि पोलीस भरतीसाठी, या एक्झामचा एक्सपेक्टेड कट ऑफ हा किती राहू शकतो, त्यानंतर फायनल रिझल्ट केव्हा लागणार आहे, या सर्व क्वेश्चनचे आन्सर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर चला पाहूया आपल्या कट ऑफ पाहण्या अगोदर काही गोष्टी ध्यानात घेणे आवश्यक आहे. ती म्हणजे जी स्कॉलरशिपची एक्झाम झाली होती त्यामध्ये फॉर्म किती आले, एक्झाम फॉर्म किती आले, त्यानंतर कॉम्पिटिशन म्हणजेच एक्झाम लेवल कशी होती, तर एक्झाम फॉर्मचा जर विचार केला तर लगभग पोलीस भरतीमध्ये बार्टीमध्ये लगभग 55,000 फॉर्म पडलेले. त्यानंतर आर टीमध्ये लगभग 21,000 फॉर्म पडलेले आहे. त्यानंतर जी TRT आहे त्यामध्ये लगभग 45,000 फॉर्म पडलेले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्झामचा लेवलचा जर विचार केला आपण तर एक्झाममध्ये 4 पोर्शन होते: मॅथ, रिझनिंग, GK आणि मराठी. या 4 पोर्शनचा जर विचार केला तर मराठी एकदम इझी होतं, त्यानंतर रिझनिंगसुद्धा नॉर्मल होतं आणि GK GSसुद्धा नॉर्मल होतं. आणि मॅथचा जो पोर्शन होता तो अतिशय टफ होता. जे प्रॉपर पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांना हा अतिशय टफ वाटलेला पेपर आहे. आणि जर आणखी एक गोष्ट, कमेंट जेवढ्या विद्यार्थ्यांनी केली त्यामधल्या लगभग 90% विद्यार्थ्यांना 70पेक्षा कमी मार्क मिळालेले आहे. त्यानंतर लगभग 10% म्हणजेच 10% विद्यार्थ्यांना लगभग 70च्या वर मार्क पडलेले आहे. आणि त्यामधला जर आपण 1700 विद्यार्थ्यांमधला जर टॉपर पाहिला, 1700 विद्यार्थ्यांनी पोलिंगमध्ये सहभागिता दाखवली होती. त्या विद्यार्थ्यांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये लगभग एकच विद्यार्थी असा आहे की त्याला 82 मार्क मिळालेले आहे. या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर आपला कट ऑफ हा किती लागू शकेल हे आपण पाहूया. तर आर्मी आणि पॅरामिलिटरीचा जर विचार केला तर बार्टीसाठी हा कट ऑफ 50च्या दरम्यान लागू शकतो, म्हणजेच प्लस मायनस करून घ्या 5, म्हणजेच 55 होऊ शकतो किंवा 45 होऊ शकतो. त्यानंतर आर टीचा जर विचार केला तर हा 40 या दरम्यान राहू शकतो, म्हणजेच प्लस मायनस 45, 35 ते 40, 40 ते 45 या दरम्यान राहू शकतो. त्यानंतर TRTIचा जर विचार केला आपण तर हा लगभग 45 पकडून घ्या, प्लस मायनस 5. त्यानंतर जर आपण पोलीस भरतीचा विचार केला याच्यामध्ये सुद्धा 50पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो, प्लस मायनस 5 पकडून घ्या, म्हणजेच 55 जाऊ शकतो जास्तीत जास्त, किंवा 45सुद्धा राहू शकतो. आर टीमध्ये सुद्धा हा 40 राहू शकतो. त्यानंतर टार्टीमध्ये हा 45च्या दरम्यान राहू शकतो. हा मुलांचा कट ऑफ झालेला आहे. त्यानंतर जर आपण मुलींचा कट ऑफ जर पाहिला आपण तर मुलींचा कट ऑफ हा लगभग बार्टीसाठी, आर टीसाठी आणि टार्टीसाठी याचा जर विचार केला तर बार्टीसाठी लगभग मुलींचा कट ऑफ हा 40पर्यंत जाऊ शकतो, प्लस मायनस 5. त्यानंतर आर टीसाठी हा 30पर्यंत राहू शकतो. आणि टार्टीचा जर विचार केला तर हा लगभग 35 प्लस मायनस 5 म्हणजेच 30 किंवा 40 यामध्ये राहू शकतो. तर अशा प्रकारे आपला संपूर्ण कट ऑफ हा राहू शकतो. त्यानंतर आपला फायनल रिझल्ट कधी लागणार आहे यावर जर थोडा विचार केला आपण तर आपली एक्झाम लगभग
30 तारखेला संपली. 29-30ला लास्ट पेपर झाला UPSCचा. त्यामध्ये तिथून लगभग 7 ते 8 दिवसानंतर आपली ॲन्सर शीट आली आणि तिथून लगभग 8 ते 10 दिवसानंतर आपली फायनल लिस्ट जारी झाली असती. परंतु आपली जी 29 आणि 30 तारखेला जी UPSCची एक्झाम झाली होती, त्या एक्झाममध्ये जे विद्यार्थी येऊ शकले नाही, म्हणजेच 29-30 तारखेला जे विद्यार्थी एक्झाम सेंटरपर्यंत जाऊ शकले नाही काही कारणामुळे, त्यांच्यासाठी ती एक्झाम 9 ते 10 या तारखेत घेण्यात आली. आणि याचा जर विचार केला आपण तर इथून लगभग 7 ते 8 दिवसामध्ये त्यांची आन्सर की येईल आणि तिथून 7 ते 8 दिवसानंतर फायनल लिस्ट लागू शकते. म्हणजेच लगभग कंबाईन जर आपण विचार केला तर फायनल लिस्ट ही आपली 22 ते 25 या तारखेच्या दरम्यान लागू शकते. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण तुमचे जे क्वेश्चन होते त्याचे आन्सर आपण केलेले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. त्याचबरोबर तुम्ही जर पोलीस भरती, SSC, GD, MTS, आर्मी याची जर तयारी करत असेल तर तुमच्यासाठी लगभग 60 दिवसामध्ये संपूर्ण GK GS समाप्त ही आपण MCQ सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये लगभग आपण 60 दिवसामध्ये लगभग 8 ते 10,000 MCQ करणार आहोत. ते पण चॅप्टर वाईज, त्यानंतर सब्जेक्ट वाईज संपूर्ण तुमचा GK GS हा कंप्लीट करून देईन. तुम्ही जर तयारी करत असाल तर प्लेलिस्टमध्ये याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्यामध्ये आपण आता 2 दिवस झालेले आहे, तर ते तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.